मध्ये टॅलेंट तर कुठून कुठून भरलेलं आहे आणि आता इथून आम्हाला जायचं आहे पाईन फॉरेस्टला. पाईन फॉरेस्ट मध्ये जाणार आहे. इथलं वातावरण अतिशय सुंदर आहे. जाम थकले. आता तर माझ्या इतक्या जवळ ती माहिती घ्या. आता आम्ही बंदीपूर टायगर रिझर्व मध्ये चाललेलो. हे गाइस, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. आहोत आम्ही उटी मध्ये आणि आता सकाळचे 11 वाजलेले आहेत. बट वाटतंय तुम्हाला वेदर बघून, कारण की सकाळ सकाळी इथे ना जोरदार पाऊस झालेला आहे. सर्वीकडे आभाळ आलेला आहे आणि दुःख झालेलं आहे. आमच्या ग्रुप मधली मी फक्त एकटी उठलेली आहे, जिची आंघोळ पण झालेली आहे. बाकीचे सर्वच झोपलेले आहे. यार मला कुठे पण फिरायला गेलं ना की सकाळ सकाळी लवकर उठायचं, एक्सप्लोर करायचं, बाहेर निघायचं, खायचं प्यायचं, हिंडायचं फिरायचं, या गोष्टी आवडतात. असं व्हॅकेशनवर वगैरे आलं ना की मला असं झोपून राहायला नाही आवडत, कारण की मला ना एक्सप्लोर करायला खूप जास्त आवडतं. त्या साईडला आमचे रूम आहेत. आता रूम मध्ये जाते आणि त्यांना सर्वांना उठवते आणि अंघोळ करायला लावते आणि पटापट इथून निघायला लावते. ऋषीचं पण आवरलेलं आणि ऋषीने ना आज कोरियन आउटफिट वेअर केलेला आहे. काल कोरियन मोमोज खाल्ले, आज कोरियन आउटफिट वेअर केला आहे. चला. आय डोंट लाईक कोरियन, आय लाईक इंडियन ओनली. ओके 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 चला. आता आम्ही आमच्या गाडीजवळ सर्व सामान आणलेलं आहे. आता गाडीमध्ये ना सर्व सामान ठेवूयात, कारण आम्ही इथे थोडीफार शॉपिंग पण केलेली आहे ना, तर बरंच सामान पण वाढलेलं आहे. ऋषी तू हे थोडंफार आवर, तोपर्यंत मी ना रूम मध्ये काही राहिलंय का ते बघून येते. ओके. हा, पण ती बॅग वगैरे इकडे ठेव पुढे. आणि ही माझी बॅग आहे, त्यावर माझं जॅकेट सुद्धा आहे. खूप जास्त जड झालंय ते. आता घे, खूप सारं सामान वाढलंय आमच्या जवळ. बॅग मध्ये नाही ठेवता येणार का? नाही ना. किती सुंदर वेदर झालेलं आहे. ब्लॉग मध्ये बऱ्याच वेळेस बोलले असेल किती सुंदर वेदर आहे, किती सुंदर वेदर आहे. सिरियसली मी सांगू शकत नाही, एवढं सुंदर दिसतंय. मला नाही माहिती कॅमेऱ्यात ते कसं दिसतंय, बट डोळ्यांना ते इतकं सुंदर दिसतंय. बघतच राहा वाटतं. एकदम धुक आलेलं आहे. असं वाटतं आपण ढगात राहायला आलेलो आहे. खाली ऋषी ना गाडीमध्ये सर्व सामान व्यवस्थित लावतोय. असेल का रे आता सर्व सामान? एवढं सामान टाकायचं यार गाडीत. तुझी बॅग कुठे आहे? तिकडे ब्लॅक मध्ये. ऋषीची बॅग आहे, अजून श्वेताची आणि आशिष दादाची पण बॅग आहे. काय म्हणा, पण ऋषी मध्ये टॅलेंट तर कुठून कुठून भरलेलं आहे. जसं की त्याने गाडीमध्ये सर्व सामान कुठून कुठून भरलंय. अजून बॅग आहे का वरती? नाही, आता नाही बॅग. आता आम्ही ऑल डन आहोत, सर्व तयार पण झालेले आहे आणि आता इथून आम्हाला जायचं आहे पाईन फॉरेस्टला. अँड आपली गाडी सुद्धा चकचक क्लीन झालेली आहे. पण आता पाऊस सुरू झालेला आहे बारीक बारीक. ओलं व्हायच्या आधी चला निघा. उटीमधून जेव्हा बाहेर जायची वेळ येते ना, तेव्हा वातावरण अतिशय सुंदर झालेलं आहे. म्हणजे आता ना असं सोडूच वाटणार नाही उटीला, इतकं सुंदर झालंय. असं वाटतं आपण ढगात चाललेलं आहे, कारण ना पूर्ण धुक्क झालेलं आहे. पलीकडच्या साईडला तर सर्वात जास्त धुकं दिसतं. हा, एकदम असं साईडलाच धुक्क आहे. चॉकलेट फॅक्टरी पण आहे, आपण इथून चॉकलेट पण नेऊ शकतो खूप सारे. हा ना, घेतलं ना आपण. आता पण जागा पण नाही आपल्या गाडीमध्ये. चला 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 चला, आता डायरेक्ट पाईन फॉरेस्टला चला. चला झालं संपलं. पाईन फॉरेस्ट, आता डायरेक्ट पाईन फॉरेस्ट. पाईन फॉरेस्टला पण चॉकलेट भेटते. साईडला तर काहीच दिसत नाही, डेंजर. पूर्ण धुक्क आलेलं आहे. सुंदर झाले वातावरण यार. काय झाडी, काय डोंगर, ओके मध्ये एकदम. काय थार रॉक्स आपले त्याच्यात, आणि काय ऋषी गाडी चालवताना ओके मध्ये. गाडीच्या समोर पूर्ण धुक्क आहे, समोरचं काहीच दिसत नाहीये. गाडीची लाईट पण ऑन कर आणि पार्किंग लाईट पण ऑन कर, कारण की खूप जास्त धुक्क आलेलं आहे. अँड इथे ना पूर्ण धुक्क आहे यार गाईज, आणि पाऊस पण चालू बारीक बारीक. पाईन फॉरेस्ट मध्ये जायसाठी ना अडल्ट साठी 40 रुपीज तिकीट आहे. तर आता आम्ही तिकीट वगैरे काढणार आणि पाईन फॉरेस्ट मध्ये जाणार आहे. आणि तू नोटीस केलं का, जिथं पण जाऊ आपण तिथं विदाऊट तिकीट एंट्रीच नाही, कुठंच नाही. पण मग ते पण बरोबर आहे ना, क्लीन वगैरे ठेवलेलं आहे त्यांनी, एकदम स्वच्छ ठेवलेलं आहे, सुंदर ठेवलेलं आहे, मस्त. आणि मेन म्हणजे इथं प्लास्टिक वगैरेला बंदी आहे. प्लास्टिकची बॅग पण भेटत नाही, प्लास्टिकची बॉटल पण भेटत नाही. खूप चांगली गोष्ट आहे. तर आता आम्ही पाईन फॉरेस्ट मध्ये आलेलो आहोत आणि इथलं वातावरण अतिशय सुंदर आहे. सर्व आणि आज धुक्क आलेलं आहे ना, त्यामुळे तर एकदमच भारी वाटते. हॉरर फिल्मची फिलिंग येते यार. माझ्या सोबत आहेत ना तुम्ही? जाऊ नका. ही मंकी बघ, मंकी हे बघ तिथे बसलेले पुढे. पटापट खूप सुंदर यार, मस्तच. ऋषी तुम्हाला थँक्यू बोललं पाहिजे. का बरं? मी रडले पडले ब्लॅकमेल केलं म्हणून तू उटीला आलास आणि तुला एवढा सुंदर व्ह्यू बघायला भेटला. माझा एक नियम आहे, माझ्यासमोर कोणी किती पण हट्ट करू द्या, काही करू द्या, जोपर्यंत माझी इच्छा होत नाही तोपर्यंत मी नेत नाही. सो तू थँक्यू मला म्हण. बरं, पण माझ्या समाधानासाठी म्हणायचं ना की हा तुझ्यासाठी आणलं मी तुला उटीला. पण मला खोटं कोणाचं समाधान करायला रोमॅन्टिक यार. मला कोणाचं फुकटाचं म्हणजे खोटं समाधान करायला नाही आवडत.
तुला कसं समाधान करायला नाही आवडत? तू थँक्यू म्हण मला की तू इकडे मी का आणलं फिरायला. म्हणू? मी का म्हणू? चाललो मग मी. तुला नाही बघायचा का सीन? बरं ठीक आहे, थँक्यू सॉरी चल. आयुष्यावर तुला थँक्यू म्हणणं आहे, सॉरी म्हणणं आहे, हे दोन शब्द प्लीज. आणि ठीक आहे ना, थँक्यू सॉरी म्हणून आपलं काम तर निघून जातं ना, पटकन म्हणून द्यायचं. आम्ही ना अजून थोडं खाली चाललेलो आहे. जसं जसं खाली जातोय ना तसं तसं धुकं जास्त होत चाललंय. वरतून व्ह्यू छान आहे. हा, आम्ही ते फोटोज व्हिडिओज काढले ना, इतके सुंदर आले ना यार. उटीमध्ये ना प्रत्येक लोकेशन भारी, असं पिक्चर शूट होईल असे लोकेशन, एकदम सुंदर अँड क्लिअर लोकेशन आहे. आता आम्ही अजून खाली चाललोय. इकडे ना लेक व्ह्यू पॉइंट आहे आणि इकडे ना खूप साऱ्या मुली पण आहे. ऋषीचा हात धरून ठेवावा लागणार आहे मला. अरे यार. म्हणजे तुझ्यावर विश्वास आहे रे, पण अशा बघतात तुला सुंदर दिसतोस ना म्हणून. अरे मी काळा पडणार आहे रे, आता लय मोक्कर, आधीच काळा आहे, अजून काळा पडणार आहे. नाही पडत, माझी नजर नाही लागत तुला. वा यार, व्ह्यू बाकी छान आहे, एक नंबर. या साईडला ना घोडे सुद्धा आहे, म्हणजे आपण हॉर्स राईड सुद्धा करू शकतो या साईडला. घोडे तर हॉर्स राईड करू शकतो, मला वाटलं घोडे तर घोडेस्वारी करू शकतो. अरे मग ते आठवलं नाही ना, घोडा राईड कसं म्हणून मग मी म्हणलं हॉर्स राईड म्हणले म्हणून. घोडेस्वारी, हा घोडेस्वारी करू शकतो आपण इथे. खाली जाताना मज्जा आली, आता वरती जायचंय ना, जाम थकले, बोललं सुद्धा जात नाही, पूर्ण श्वास थांबलाय माझा. ऋषी बघा कसं पुढं पुढं पडतोय, थोडं पण थांबत नाही की हात धरल, थोडं मदत करल, पळतोय पुढं पुढं. तिला इतकी भूक लागली होती, आल्या ते कणीस भेटला आणि जसा भेला मला विचारलं पण नाही तुला खायचं का. तुला मी मॅगी सांगितलेली, मी सांगितली त्यांना ती मॅगी, तू नाही सांगितली. मग मी जाऊ का? जाऊ का म्हणजे खाऊन घे. पायकारा वॉटरफॉल्सला अँड आम्ही खूप रस्ता हुकलो, पण फायनली आता बरोबर रस्त्याने चाललेलो आहे. थोडं पाय चालत जावं लागतंय, बट इतके माकडे, माकडे किती आहे? हो खूप सारे माकडे एक तर माझ्यासोबत पण येतोय. हा का? पण तुझा भाऊ दिसत नाही मला आजूबाजूला कुठे. तू आहे माकड, तू सगळ्यात मोठा माकड, तू आहे चिंपांजी, तू चिंपांजी. ऋषी खाली खूप खोल आहे, काय माहिती काय चालू राजा हिंदुस्थानी काहीतरी झालं तर त्यांचं. हा मस्त आहे ती मूवी. खाली बघ ना किती खोल आहे, पण काहीच दिसत नाहीये, धुक्क आहे सर्व. धुक्यामुळे ना वातावरण खूप छान वाटतंय. मस्त थंडी वाजते यार, इतका वेळ मला कुठंच थंडी वाजली नाही, इथं थंडी वाजते मला. आता वॉटरफॉलचा आवाज येतोय आम्हाला, पण दिसत काहीच नाही, कारण की पूर्ण चाललोय. आणि इथं काय लिहिलेलं माहिती का, प्राणी इथून जातात. ओय शपथ, इथं आता मनाला सहानुभूती दे, एवढ्या गर्दीत न चाललेत प्राणी. या रुटीला येणं ना खूप बेस्ट डिसिजन होतं आमचं, खूप बेस्ट. इतकं सुंदर वातावरण आहे ना, असं खूप भारी आहे. आणि इथं माकडे आहे, मी फोन ठेवून देते माझा. आम्हाला नाही तर एकदम फ्रेश चॉकलेट भेटलेलं हे बघा, फ्रेश आता बनवलेली त्यांनी. वाव, ये पॅक करते ना. आता आम्ही ना ते ना मला इतकं टेस्टी ना हे. तर आता आम्ही ना ही चॉकलेट घेतोय, कारण की आपल्या आशिष, निवृत्ती, अजून बरेच जे पोरं आहे ना त्यांना खायला. यार टेस्टी यार, खरंच टेस्टी आहे ना हे. चॉकलेटच एकदम असं तोंडात मेल्ट होऊन गेलं, लगेच तोंडात टाकतात. मस्त आहे. एवढ्या साऱ्या चॉकलेट घेतलेल्या, इकडे 5 बॉक्स घेतलेले, तिकडे अजून हे असे मिक्स वाले 3 घेतले, 6 आहे. अरे आपल्या टीम साठी घेतले. सगळे पोरं म्हणतील दादा मला काय आणलं, घ्या तुमच्यासाठी एकदम नॅचरल चॉकलेट आणलेले, ताजं बनवलेले. हे बघा ताजं चॉकलेट आहे, ताजं, आणि इतकी भारी टेस्ट आहे ना, आपल्या सगळ्या ग्रुपला लय आवडणार आहे. एवढंच नाही, अजून भरपूर साऱ्या गोष्टी घेतल्या मी. चॉकलेट नाही घेतलंय, चॉकलेटची फॅक्टरी घेतलेली आहे. एवढे चॉकलेट जमा करतोय ना, खरंच यार, तिकडे जाऊन विकलं तर खूप पैसे येतील. आम्हाला परत मैसूरचा रोड लागलेला आहे, म्हणजेच की पूर्ण जंगलाचा रोड लागलेला आहे. आता आम्ही ना मधुमलाई टायगर रिझॉर्ट मध्ये आहे. होप्स आज तरी टायगर दिसला पाहिजे यार. दिसल एकदम घनदाट जंगल आहे.
यार ऋषी असं का करतो रे? मी किती एकदम एक्साइटेड झाले. मी म्हणलं काय दिसलं, एकदम शांत होऊन गेले. दिसायला पाहिजे यार. याचं काही खायचं चालू आहे काय माहिती. मला इकडे टायगर बघायचं पडलं. गाईज आम्हाला खूप सारे हरिण दिसलेले आहे या ठिकाणी. किती जवळ आहे ती हरिण, एकदम येत आहे. इथं माझा हात आहे तिथं ती हरिण आहे. वाव, पुढे तर मस्त बसलेले आहे त्या, एकदम निवांत बसलेले आहे. अजून खूप साऱ्या हरणे दिसलेले आपल्याला. तू टायगर आहे ना म्हणून तुला बघून पळताय त्या. बरोबर. आणि माकडे ना असे रस्त्यावर बसलेले, वाटच बघून येते कधी गाडी येते कधी नाही. गाडी आता थांबली ना तर ते येऊ लागले जवळ जवळ. आणि हे बघा तिथे मोर बसलेला आहे. आम्हाला मोर, माकड, हरिण, हत्ती बरेच दिसले. हत्ती तो तिथे खाली, हत्ती 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 हे बघा जवळून दिसला पाहिजे ना. बघा आता, वाव, जंगली हत्ती आहे. ऋषीच्या साईडला हत्ती आहे. हत्ती, जंगली हत्ती. तो पण मागे पण अजून एक हत्ती आहे. तो दिसला. 2 हत्ती दिसले यार. परत हरिण दिसले. हरिण तर कुठे दिसू लागले यार. पुढे पण हरिण आहे. किती जवळ आहे. हरणींना ना रोडच्या साईडला सेफ वाटत असेल, त्यामुळे रोडच्या साईडला येत असतील हरणी, हो ना? कारण जंगली प्राणी मध्ये असतं ना, रोडच्या साईडला आहे, त्यामुळे हरिण अशा रोडच्या साईडलाच येतात. आता तर माझ्या इतक्या जवळ हत्ती माहिती का, हे बघा साईडलाच आहे, एकदम जवळ आहे. तो पण किती मोठा आहे तो हत्ती. माझ्या किती साईडला मोर आहे. वा, एकदम जवळ, एकदम जवळ गाडीच्या. हे बघा गाडी येते, मोर येते. किती जवळ आहे मोर माझ्या, एकदम जवळ, एकदम नॉर्मल फिरता येते. मोर बघा ना रस्त्यावर आलेला आहे. कलर किती प्रॉपर दिसतोय. मी फर्स्ट टाइम एवढ्या जवळून बघते मोराला. हे बघा ही आहे जंगल सफारीची गाडी. वा यार, टायगर बघून आले असतील ते. कारण ती एक्साइटमेंट असते त्यांच्या चेहऱ्यावर. त्यांच्या चेहऱ्याला दिसतंय पैसे बरबाद, पैसे बरबाद म्हणे ते तिच्या. परत एकदा आम्हाला खूप सारे हरणे दिसलेले आहे. किती सुंदर सीन आहे यार. ते बाळ पिल्लू आहे मस्त त्याच्या जवळ, माकडाजवळ. तर आता आम्ही कर्नाटका स्टेट मध्ये एंटर होतोय. आता आम्ही बंदीपूर टायगर रिझर्व मध्ये चाललेलो आहे. टायगर रिझर्व उगाच म्हणते मी त्याला. ते काय हे बघ, हे बघ तो बघ, ते ना कोणतं ते हरिण रिझर्व आहे. लेफ्टला बघा ना 200 लेपर्ड्स इथं भाई. जंगल संपलेलं आहे. टायगर तर काही दिसलं इथे ना, प्युअर हनीचं दिसलेलं आहे आम्हाला. म्हणजे इथे ना प्युअर हनी भेटतं. ते जे बॉक्स आहे ना त्याच्या जाळ्या केलेल्या असतात, मधमाशा असतात ना, त्या हनी प्रोड्यूस करतात. आता आम्ही आलेलो आहोत मैसूरला आणि खूप जास्त भूक लागलेली होती. सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं, फक्त कॉर्न वगैरे मॅगी खाल्लेली होती. तर आता आम्ही जेवायसाठी थांबलेलो आहे. ऍक्च्युली आज आम्हाला ना मुक्काम लवकरच करावा लागणार आहे, कारण ऋषी एकटाच आहे गाडी चालवायला आणि रात्रीचं आम्ही ट्रॅव्हलिंग नाही करू शकत. सो आम्ही कुठेतरी स्टे करूयात आणि त्यानंतर मग सकाळी परत पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. या ठिकाणी ना आमचं फिश मंचुरियन पण आलंय. इथं फिशचं काही प्रोडक्ट नव्हते, म्हटलं मंचुरियन तरी खाऊन घेऊ. कसं आहे ते भारी आहे, भारी आहे. काटे नाही ना. रात्रीला जेवण वगैरे करून आम्ही डायरेक्ट जायचं ठरवलं होतं, पण मध्येच आहे ना सर्वांनाच खूप जास्त झोप येत होती आणि ऋषीचा पण आराम झाला पाहिजे म्हणून आम्ही एक रूम केली होती आणि परत आता आपल्या घरी जायसाठी निघालो होतो. पण रूम एवढी अँटिक होती, ऋषीला तर खूपच जास्त आवडली होती. ती रूम इतकी अँटिक होती माहिती का, तिचं वॉशरूम बिशरूम आम्ही काहीच यूज नाही केलं. ती रूम मी ब्लॉग मध्ये पण दाखवू शकत नव्हतो, एवढी घाण रूम होती. झोपायची व्यवस्था ठीकठाक होती. म्हटलं कसं तरी झोपू 4-5 घंटे आणि मग लगेच आम्ही उठल्या पुढच्या प्रवासाला पूर्तता केली. अजून आंघोळ नाही, बिंगोळ नाही, काहीच नाही. बट आता आहे ना घरी जायची एक्साइटमेंट लागलेली आहे. आता घरी गेलो ना की सगळ्या फॅमिलीला मस्त पैकी भेटू, खूप जास्त एन्जॉय करू, काय काय गोष्टी आणले ते दाखवू, खूप सारे गप्पा मारू. तिकडे काय काय गोष्टी झाल्या ना ते सांगायला जास्त मजा येते. आता सगळे आपली सगळी टीम भेटेल संध्याकाळी, सगळे म्हणतील काय झालं भाऊ तिकडं, काही नाही, मस्त सगळ्यांना सर्व गोष्टी सांगायची, त्याची एक्साइटमेंट लागली. बट सगळ्यांनी ऑलरेडी सगळ्या गोष्टी ब्लॉग मध्ये बघितल्याच आहे. बट ज्या गोष्टी ब्लॉग मध्ये नाही झाल्या त्या आता मी घरी गेल्यानंतर सांगणार आहे आणि खूप जास्त मजा येणार आहे. आणि काही अजून आहे ना आम्हाला छत्रपती संभाजीनगरला जायला आहे ना खूप जास्त उशीर होणार आहे. आम्हाला रात्री जवळजवळ 8 ते 9चा टाइम होणार आहे. बट त्याच्यामुळे आपण आरामशीर प्रवास करू. त्याच्या पहिले ना कुठेतरी थांबू एखाद्या हॉटेलवर, तिथं फ्रेश होऊन जाऊ, तोंडावर पाणी बिनी मारू. कारण आम्ही इथं ब्रश पण नाही केला, तोंडावर पाणी पण नाही मारलं, कारण ते टॉयलेटच एकदम खराब होतं. सो आता हॉटेल बघू किंवा पेट्रोल पंप बघू आणि पहिले तिथं फ्रेश होऊन जाऊ. त्याच्यानंतर पोटोबा करू आणि मग कंटिन्यू करू प्रवास. आणि आरोही आणि हे तरी गाडी झोपत होते आणि बघा हे पाय तिथं झोपले, इथं पण झोपला राजा. आणि मला आपण बाईक राईडला जाऊ म्हणजे कुठेतरी
एवढी कशी झोप लागते रे मला तर सकाळी किती 6:30 वाजेपासून मी जागे आहे. मला झोपच येत नव्हती. मला रात्री लवकर झोप नाही लागली. मला असं म्हणजे त्याचं रूम अशी फिरत होतं त्याच्या डोक्यातच फिरत होती घाण. नाही मला असं वाटायचं कुठून काही येतं का कुठून काही येतं का असं वाटत होतं मला त्या रूम मध्ये. मग लागली बाबा इकडून तिकडून झोप आणि मग बरं झालं सकाळी जाग पण येऊन गेली. गाइस आजचा ब्लॉग आपण याच ठिकाणी एंड करूयात. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नेक्स्ट ट्रिप आम्ही कुठं करायची ते नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय लव्ह यू अँड टेक केअर. You got it all on tap. I'm loving your vibe, always have your back. We like all the same tracks, listen all night in the sheets all black.